नमस्कार मैत्रिणींनो, अन्नपूर्णा गावरान रेसिपी या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। चला तर आज आपण श्रीकृष्ण गोकुळ अष्टमी स्पेशल सुंठवडा प्रसाद कसा बनवायचा ते सांगणार आहे। मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने झटपट होणारा, खायला अप्रतिम असा लागणारा हा सुंठवडा प्रसाद या गोकुळ अष्टमीला नक्की बनवून बघा। चला तर आपण आता कृतीला सुरुवात करूया। कढई घेतली आहे, कढई गरम होण्यासाठी ठेवली आहे। त्याच्यामध्ये आता आपण 1 वाटी इतके धन टाकूया आणि त्याला हलके हलके व्यवस्थित भाजून घेऊया। गॅस कमीच ठेवा, फुल गॅस ठेवू नका, नाहीतर तुमचे धन जळू शकता। या पद्धतीने कमी गॅसवर व्यवस्थित भाजून घ्या। भाजल्यानंतर थंड करून घ्या व एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून दळून घ्या। त्याच कढईमध्ये आता तूप टाकून घेऊया। भरपूर सारे काजू बदामाचे काप घालून घेऊया। चारोळे घालूया। तुमच्याकडे जे बी ड्रायफ्रूट्स असतील ते घातले तरीही चालेल, तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता। त्यांना आता तुपामध्ये गुलाबी रंग येईपर्यंत व्यवस्थित भाजून घेऊया। सुंठवडा या प्रसादाला पूर्वीपासून गोकुळाष्टमीला फार महत्त्व दिलं जाते। जेव्हा श्रीकृष्ण जन्म होतो तेव्हा हा सुंठवडा प्रत्येकाच्या घरोघरी केला जातो आणि तोच नैवेद्य दाखवला जातो। त्याच्यामध्ये आता भरपूर सारे मनुके टाकूया आणि गॅस बंद करूया। त्याला पण व्यवस्थित भाजून घेऊया। भाजून घेतल्यानंतर एका मोठ्या ताटामध्ये काढून घेऊया। त्याच कढईमध्ये पुन्हा एकदा तूप टाकून घेऊया। 1 वाटी इतके मखाने घेतले, त्याला टाकून घेऊया आणि व्यवस्थित भाजून घेऊया। सुंठवडा प्रसाद बनवताना मखाने आवर्जून टाका, त्याने प्रसादाला खूप छान टेस्ट येते। त्याच्यामध्ये आता आपण 1 वाटी इतकं खोबरं बारीक असं किसून घेतलंय, त्याला घालून घेऊया। त्याला पण व्यवस्थित भाजून घेऊया। भाजून झाल्यानंतर मखाने खोबरं आता आपण त्याच मिश्रणामध्ये काढून घेऊया। काढून झाल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्या। त्यातलं अर्ध मिश्रण हे आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे व असं जाडसर असं दळून घ्यायचं आहे। या पद्धतीने दळून घ्या। दळून झालेले सर्व मिश्रण आता आपण पुन्हा एकदा त्याच मिश्रणामध्ये टाकून घेऊया। भरपूर सारी खडी साखर घेतली आहे, त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया व तिला पण दळून घेऊया। सुंठवडा प्रसाद बनवण्यासाठी जे बी मिश्रण आपण तयार केलं आहे त्याच्यामध्ये आता आपण दळलेले धन टाकून घेऊया। दळलेली खडी साखर टाकून घेऊया। तिला व्यवस्थित मिक्स करून घेऊया। मिक्स करून झाल्यानंतर सुंठ व जायफळ बारीक असं किसणीवर किसून घेतलं, या पद्धतीने एकदम बारीक असं किसून घ्या व या प्रसादामध्ये टाकून द्या। या दोन्ही पण गोष्टी आवर्जून टाका, त्याने प्रसादाला खूपच छान टेस्ट येते। गरजेनुसार तुमचा जितपत प्रसाद आहे त्या अंदाजानुसार तुम्ही टाकू शकता। त्याच्यामध्ये टाकून घ्या आणि व्यवस्थित मिक्स करून घ्या। आपला प्रसाद एकदम व्यवस्थित मिक्स झाला आहे। आपला सुंठवडा प्रसाद तयार झाला आहे। अगदी झटपट होणारा हा प्रसाद आहे। तुम्ही या गोकुळ अष्टमीला या पद्धतीने सुंठवडा प्रसाद नक्की बनवून बघा गोकुळ अष्टमीच्या दिवशी। आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा व या पद्धतीने सुंठवडा प्रसाद तर नक्की बनवून बघा। चला तर भेटूया अशाच एका नवीन पुढच्या रेसिपीसोबत।